नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। आपण 7 मे रोजीचा हवामान अंदाज पाहणार आहोत। ही अपडेट शेवटपर्यंत नक्की पहा, कुठे स्किप न करता, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण हा अंदाज महत्त्वाचा आहे। बऱ्याच जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस पडणार आहे। अवकाळी न म्हणता किंवा मान्सून पूर्व पावसाच्या सरी देखील जोरदार स्वरूपाच्या पडणार आहे। या पावसात विजांचा कडकडाट देखील राहणार आहे। सविस्तर कोणत्या जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे याची डिटेल अपडेट आपण हा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे पाहूयात। तर हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात देखील पाऊस राहील आणि चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला आहे। म्हणजेच विदर्भातील यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात, तर मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यात उद्यापासून पावसाचा जोर हा वाढणार आहे। म्हणजेच मंगळवारी 4 विजांचा कडकडाट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार असून वादळी वारे देखील वाहणार आहेत। बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या ठिकाणी बुधवारपासून 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। नवीन अपडेट हवामान अंदाज पाहण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हे जिल्हे सांगितले, या जिल्ह्यात पावसाचा अंदाज हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।